आज स्वर्गीय श्रद्धेय गुरुवर्य शाहीर जनार्दनजी काशीनाथजी बुर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि आज हा 14वा आहे त्यांचा आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांना आपण या गीताच्या माध्यमातून आज श्रद्धांजली अर्पण करू आणि म्हणून या समस्त बुर्डे परिवारांना या दुःखातून सावरून आदरणीय स्वर्गीय शाहीर जनार्दनजी बुर्डे यांच्या आत्म्याला सुख शांती मिळो अशी आपण सर्व मिळून प्रार्थना करू आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांना एक ते शाहिरी क्षेत्रामध्ये फार नावाजलेले होते। त्यांनी आपलं नाव या परिसरामध्ये गाजवलेलं होतं आणि म्हणून एक त्यांना स्मृती या माध्यमातून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करावं आणि म्हणून त्यांचे सुपुत्र आमचे रामदास भाऊ बुर्डे यांना कल्पना सुचली आणि त्यांनी म्हणून या निमित्ताने निमंत्रित केलं त्या समस्त आणि परिवारातील त्यांच्या सर्व पुत्रांना आमचे अशोक भाऊ बुर्डे विजय भाऊ बुर्डे या सर्वांना नमस्कार करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो। आजी ओम नमो विश्व चालका आजी ओम नमो विश्व चालका आणि तूच जगदवंद्या ब्रह्मांड नायका
आणि तुझे एका सोनी अनेका भासची विश्वरूपा आणि तुझी झाला बापा धराधर अहो तुझी झाला धराधर आणि तुझ सर्व ठाई भरून उरला महावीर आणि अनुरेणू तुनी करती संसार विश्वनाटक नटावया आणि तोच मूर्ती आणि तोच पुजारी अहो तोच मंदिर मूर्ती आणि तोच पुजारी आणि तूच पुष्प होऊन पूजा करी आणि तूच देव रूपी अंतरी तोची सर्व झाला आणि श्री शारदा गणेश शारदा आणि सद्गुरु अहो श्री गणेश शारदा आणि सद्गुरु आणि तोच भक्त काम कल्पतरू आणि तुझी देवी देवता नारद तुंबरू तुझी सर्व झाला गुरु शिष्य बापा एकाच स्थळीचे अहो गुरु शिष्य दादा एकाच स्थळीचे अन भिन्न नायत पाहता मुळीचे आणि सुख संवाद चालती भिन्नत्वाचे रंग रंगनी आनावया आणि तुझ्याच कृपेची हे पूर्णावली आणि तुझ्याच कृपेची हे पूर्णावली आणि अजून जीवा भावात नाही चिरली आणि म्हणूनही अज्ञान दशा उरली आम्हा पासे आणि गुरु माझे पिता तुकाराम हो आणि गुरु माझे पिता तुकाराम आणि दास यादव करती गायन ह्या सर्व साथीदाराचा मेळा जमवून गाववा कोडी गाववा कोडी गाववा कोडी न तुकाराम नन 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 आणि दास यादवराव करती गायन गजानन डोमा संधी परिचित राहे सदा संगतीन गाववा कोडी माखान रामा राय हरे रायन हो आणि म्हणून आज
स्वर्गीय शाहीर गुरुवर्य जनार्दनजी बुर्डे यांच्या स्मृतीला अभिवादन करून आणि त्यांचं थोडक्यात आपण नंतर चरित्र घेणार आहोत। पण कोणताही कार्यक्रम असो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आपल्या आराध्य देवतेचं स्मरण चिंतन करत असतो आणि म्हणून त्या माध्यमातून श्री गणरायाचं आपण त्या माध्यमातून या ठिकाणी चिंतन करू। म्हणून या विश्वाच्या विश्वचालका, या विश्वाच्या विश्वचालका, वंदन माझे तव चरणा, वंदन माझे तव चरणा। विश्वाच्या विश्वचालका, या विश्वाच्या विश्वचालका, वंदन माझे तव चरणा, वंदन माझे तव चरणा। करुणा सागर तूच नया घना, करुणा सागर तूच नया घना, पार्वतीच्या नंदना, या विश्वाच्या विश्वचालका, वंदन माझे तव चरणा, वंदन माझे तव चरणा। करुणा सागर तूच नया घना, करुणा सागर तूच नया घना, पार्वतीच्या नंदना, या विश्वाच्या ज्यावेळेस या सृष्टीची रचना झाली, ज्यावेळेस या सृष्टीची रचना झाली, साधू संत ऋषी मुनी या सर्वांनी शास्त्र पुराणामध्ये लिहिल्याप्रमाणे सांगून ठेवलेलं आहे की एक दिवस आणि ज्या गोष्टीची उत्पत्ती होतो त्या वस्तूचा लय सुद्धा हा निश्चित आहे। मनुष्य हा जन्माला येतो पण त्याचा एक दिवस मात्र अंत आहे, हे निश्चित आहे, याला कोणी नाकारू शकत नाही। आणि म्हणून ज्यावेळेस सत्ययुगाची आणि निर्मिती झाली तेव्हा सतयुग हा 17,28,000 वर्षाचा त्याचा अंत होता, कार्यकाल होता। त्यानंतर त्रेतायुग झालं, त्रेतायुगामध्ये आणि 12,96,000 एवढा प्रमाण होतं। त्यानंतर द्वापार युग झालं, 8,64,000 एवढं प्रमाण होतं। आणि आता हे कलियुग चालू आहे, तर या कलियुगाचा आणि प्रमाण आहे 4,32,000 वर्ष। आतापर्यंत 5,126 वर्षाचा कार्यकाल आपल्या कलियुगाला झालेला आहे। परंतु मित्र हो, जेव्हा जेव्हा हा जीव 4 खाणी आहे, जारच खान आहे, स्वेदच खान आहे, उद्भिजक खान आहे, अंडच खान आहे, आणि हा 4ही खाणे मिळून 84 लक्ष येऊन आपल्याला भोगावं लागतं। प्रत्येक मनुष्य भोगून येतो। पुण्यात्मा असला त्या पुण्यात्माला तुकामने गर्भवासी आणि सुखी घालावी आम्हासी। आणि म्हणून काय म्हणतोय का, संत ऋषी मुनी सांगून गेले, संत ऋषी मुनी सांगून गेले,
दिवस बाप येईल ऐसा, एक दिवस बाप येईल ऐसा, घडेल सर्व विनाश हो. एक दिवस बाप येईल ऐसा, घडेल सर्व विनाश हो. वाटेल चिंता सर्व जगाला, वाटेल चिंता सर्व जगाला, करतो मी आराधना या विश्वाच्या विश्व चालका. वंदन माझे तव चरण, वंदन माझे तव चरण. करुणा सागरा रूप दया, करुणा सागरा रूप दया घना, पार्वतीच्या नंदना या विश्वाच्या विश्व चालका. वंदन माझे तव चरण, वंदन माझे तव चरण. कारण हा विज्ञानाचा युग आहे आणि ह्या विज्ञानाच्या युगामध्ये आणि जे जे आपल्याला या चर्मदृष्टीने बघायला मिळतं ह्या भौतिक जगतामध्ये आणि जे जे तंत्रज्ञान निघालेलं आहे याचा सुद्धा एक दिवस लय आहे. आम्हाला ह्या विज्ञानाच्या युगामध्ये परमेश्वर काय आहे, परमेश्वराचं चिंतन काय आहे, अध्यात्म काय आहे या सर्व गोष्टीला आता विसर पडत चाललेला आहे. विज्ञानाचा युग हा महान, तारेल का या जगाला हो. हा विज्ञानाचा युग हा महान, तारेल का या जगाला हो. देवी देवता सोडून सारे, देवी देवता सोडून सारे, भजती धर्माला हो. भजती धर्माला, देवी देवता सोडून सारे, भजती धर्माला हो. खरा माणूस माणूस गेला, खरा माणूस माणूस गेला, मिळेल का मानवा या विश्वाच्या विश्व चालका. वंदन माझे तव चरण, वंदन माझे तव चरण. करुणा सागरा तूच दया घना, पार्वतीच्या नंदना या विश्वाच्या चामकी बनत बढ़िया और नर का कछ न हो, और नर ऐसी कर
नरका नारायण हो या विश्वाच्या विश्व चालका वंदन माझे मनुष्य प्राणी जेव्हा जन्माला येतो आपण काय घेऊन येतो आणि काय घेऊन जातो याची कल्पना आपल्याला नाही आणि म्हणून कर्म 3 प्रकारचं आहे एक संचित कर्म दुसरं प्रारब्ध कर्म आणि तिसरं क्रियमान कर्म या 3 कर्मामधून आपल्या जन्म मृत्यूची नोंद निश्चित होत असते मित्रांनो आज आपल्याला मनुष्य देह आणि प्राप्त झालेला आहे दुर्लभ आहे परंतु ईश्वरी कृपेने आपल्या आई वडिलांच्या पुण्याने आपण या धर्तीवरती आलो तर काय घेऊन आलो आणि काय घेऊन जायचं आहे आमचे काकाजी स्वर्गीय जनार्दनजी बुर्डे काय त्यांचं व्यक्तिमत्व होतं काय त्यांची वाणी होती माझा खूप जवळून संबंध आलेला आहे मी खूप लहान आहे मी त्यांचा मुलगा आहे परंतु त्यांनी मला या शाहिरी क्षेत्राचं ज्ञान कसं मिळवावं या शाहिरी क्षेत्रामध्ये काय करावं नेहमी मला खात्यामध्ये आलो माझ्या घरी सुद्धा ते कधी कधी यायचे आणि म्हणून एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या जवळून जे काही आपला संग्रह आहे तो कुणाला तरी आपण दिला पाहिजे म्हणजे क्रियमान कर्म करायचं आणि प्रारब्धानुसार ते भोगायचं दिन दुबळ्याची सेवा करण्या मानव जन्म मिळाला हो दुबळ्याची सेवा करण्यात मानव जन्म मिळाला हो निष्काम कर्म सोडून वर्म निष्काम कर्म सोडून वर्म ढोंगाचा सर्व पसारा हो खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म परस्पराच्या सुखाचे वर्म समजोनी करील जो त्याग उद्यम आणि तोची सेवा भावी समजावा पण आज या जगतामध्ये सेवा भाव आपण सर्व विसरलो आहे संत महात्मे ऋषी मुनी काही लोकांनी आता निवळ ढोंगाचा पसारा सुरू केला आहे आणि म्हणून खरं या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे हे वर्म जर आपल्याला कळलं तर मात्र आपला अंत हा नाही का शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी केला होता तहाच आणि म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा आमचे गुरुवर्य जनार्दनजी बुर्डे यांचा काय आज त्यांचं जवळजवळ 95 वर्षाचं आयुष्य होतं आणि या 95 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांचा कार्यकाळ कसा गेला स्वइच्छेने जीवन जगले सर्व पुत्रांना सर्व मुलांना नोकरी चाकरी त्यांचं कुटुंब त्यांचा परिवार आनंदित आहे आणि मग असं जीवन मिळणं असं जीवन जगणं फार दुर्लभ आहे मित्रांनो म्हणून काय म्हणतोय दुबळ्याची सेवा करण्या मानव जन्म मिळाला हो निष्काम कर्म सोडून